बीटमध्ये बेसन टाकून अशी कोणती रेसिपी असेल, तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना? बीटमध्ये बेसन टाकून एक आगळ्या वेगळ्या चवीची भाजी बनवणार आहोत. अशी भाजी तुम्ही आजपर्यंत कधीच खाल्ली नसेल. एकदा जर या पद्धतीने तुम्ही बीटची भाजी बनवलात ना, बीट न खाणारे सुद्धा भरभरून खातील. इतकी छान चविष्ट चटपटीत अशी बेसन आणि बीटपासून आपण भाजी बनवणार आहोत. मोठेच काय, आता लहान मुलेही भरभरून बीट खातील, इतकी छान चविष्ट भाजी आहे. तसं तर बीट खायला कोणालाही आवडत नाही. रक्त कमी आहे, हिमोग्लोबिन कमी आहे म्हटलं की बीट खायला डॉक्टर सांगतातच. पण मला सांगा, तुम्ही बीट खाता का? आता याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा बरं. आज आपण बीटाची जी भाजी बनवणार आहोत ना, तर तुम्ही ही भाजी ना कोणालाही खायला दिलात ना, त्यांना कळणार सुद्धा नाही की यामध्ये बीट वापरून ही भाजी बनवली आहे. इथे मी एक मोठ्या आकाराचा बीट घेतला, स्वच्छ धुवून वरची सालं काढून खिसून घेतलेला आहे आणि त्यासाठी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. आमटीची वाटी असते ना, त्या वाटीने 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. किसलेला बीट आणि बेसन बाजूला ठेवूयात आणि एक छोटंसं वाटण करून घेऊयात. 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतले, स्वच्छ धुवून त्याच्या साली काढून त्याच्या मोठ्या मोठ्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत. ते आम्ही सुरुवातीला मिक्सर जारमध्ये टाकल्या. त्याच्यानंतर 3 मिरच्या मोडून टाकलेल्या आहेत, 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकल्या, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा होईल एवढा ओवा टाकलेला आहे यामध्ये. त्याचबरोबर मूठभर स्वच्छ धुतलेली कोथिंबीर कवळ्या कवळ्या काड्यासकट यामध्ये टाकलेली आहे. आता काय करायचंय, पाणी न टाकताना हे जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे. हे पहा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे जाडसर असं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे. केलेलं वाटण आहे ना, एका प्लेटमध्ये सगळं काढून घ्यायचं. आता याचं काय करायचं आहे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्याआधी आपल्याला टोमॅटो प्युरी करून घ्यायची आहे. त्यासाठी हे बघा, ह्या साईजचे ना 3 टोमॅटो घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे टोमॅटो स्वच्छ धुवून त्याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि मिक्सर जारमध्ये टाकून त्याची प्युरी करून घेतलेली आहे. हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही टोमॅटो किसूनही घेऊ शकता. हे बाजूला ठेवूया. ह्याचं काय करायचं मी नंतर सांगते. त्याआधी आपल्याला मगाशी आपण किसून ठेवलेला जो बीटाचा किस आहे त्यामध्ये हे बेसन घालायचं आहे. कांदा, मिरची, लसूण, जिरे ह्याचं वाटण आहे ना, ते आपल्याला यामध्ये 3 ते 4 चमचे घालायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हे राहिलेलं वाटण आहे, ह्याचं काय करायचं ते पुढे तुम्हाला कळेलच. त्याआधी इथे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. त्याचप्रमाणे इथे चवीनुसार म्हणजे अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. जेवढं आपलं बीट आहे तेवढं आपण बेसन घेतलं आहे आणि यामध्ये पाण्याचा एकही थेंब न टाकता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता एवढ्या बिटाचा किस आहे त्यासाठी 1 वाटी बेसन लागलेलं आहे. जर तुम्हाला आणखीन बेसन लागलं तर तुम्ही घेऊ शकता. जसं वडी करताना, भजी करताना आपण मिश्रण सैलसर ठेवतो ना, त्याच पद्धतीने हे ठेवायचं आहे. आपण जसं वडी करतो त्या पद्धतीने हे वाफवून घ्यायचं आहे. पण हे आता कसं वाफवून घ्यायचं ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण जर तुम्हाला वेगळं वाफवायचं असेल किंवा हे तुम्हाला फ्राय करायचं असेल तर भजीप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकता. कुठेही वेळ न घालवता झटपट प्रोसेस कशी करायची ते मी पुढे दाखवणारच आहे तुम्हाला. आता काय करायचं आहे, कढई घ्यायची आणि कढई छान तापल्यानंतर इथे 3 ते 4 पळी तेल घालायचं. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता. मगाशी आपण जे केलेलं कांद्याचं मिश्रण आहे ते या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. तेल तापल्यानंतर हे मिश्रण सगळं मी टाकलं आणि 1 मिनिटभर छान असं मंद आचेवर परतवून घेतलं. छान असं खरपूस तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतवून घ्यायचं आहे. त्या कांद्याचा उग्रपणा नाहीसा झाला पाहिजे, नाहीतर तसंच भाजीला कच्चा वास येऊ शकतो कांद्याचा. आता आपण नेहमीच कांदा जसा भाजीसाठी परतवून घेतो ना, खरपूस रंग बदलेपर्यंत, तसंच परतवून घ्यायचं. या ग्रेव्हीला छान तेल सुटू लागलं त्यावेळेतच मी टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटोही तेल सुटेपर्यंत छान असं 1 मिनिटभर परतवून घेतला. कांदा, टोमॅटो व्यवस्थित अगदी 1 मिनिटभर तेल सुटेपर्यंत मस्त असं मंद आचेवर परतवून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, चवीनुसार म्हणजेच अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. मीठ आपण आधीही त्या मिश्रणामध्ये टाकलं आहे बेसनच्या, त्यामुळे मीठ मात्र बेतानी टाकावे. त्याचबरोबर इथे 1 चमचा होईल एवढा किचन किंग मसाला टाकलेला आहे अंदाजानेच. जर किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी गरम मसाला पावडरही टाकू शकता 1 चमचाभर. 1 चमचा भरून बेडशीप पावडर टाकलेली आहे. तुम्ही आवर्जून हे सगळे मसाले टाका. भाजीला ह्याच्यामुळे खूप छान चव येते. 2 मोठे चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही तुमच्या घरचा साठवणीचा मसाला वापरू शकता या ठिकाणी. तसं तर बीटाची चव थोडी गोडसरच असते, त्यामुळे आपल्याला भाजी झणझणीत अशी करायची आहे. त्यामुळे मोठे 2 चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला म्हणजेच घरची चटणी वापरली आहे. तुम्ही तुमच्या घरचा कोणताही मसाला तुमच्या आवडीप्रमाणे इथे वापरू शकता. चटणी टाकली, 1 मिनिटभर छान तेल सुटेपर्यंत मसाल्यांसोबत परतवून घेतलं आणि लगेचच इथे 3 चमचे दही टाकलेलं आहे. घरी लावलेलं घट्ट असं फ्रेश असं दही आहे. दही फ्रेशच टाका, यामध्ये खूप छान चव येते. इथे बघा 3 चमचे मी भरभरून असं दही टाकलेलं आहे. तरी देखील अंदाजाने पाव वाटी म्हणालात तरी हरकत नाही. दही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आणखीन जास्तही टाकू शकता. खूप छान चवीला होते भाजी. दही टाकलं, सगळं मिक्स करून घेतलं आणि आता
या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकलं, कारण मगाशी आपण जे वाटण करून ठेवलं होतं त्याला पूर्णपणे अर्क लागला होता वाटणाचा, मसाल्यांचा, म्हणून त्यात पाणी टाकलं आणि तेच पाणी यामध्ये मी टाकलेलं आहे. तरी देखील 1 वाटी पाणी आहे. आता पाणी टाकल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि लगेचच त्यावर आपल्याला चाळण ठेवायची आहे. कढईवर व्यवस्थित चाळण ठेवलं आणि थोडंसं तेल टाकलं आणि तेल सगळ्या बाजूने मी पसरवून घेतलेलं आहे, लावून घेतलं आहे चाळणीला. आणि जे आपण बेसन आणि बिटाचं मिश्रण तयार करून ठेवलं आहे ना, ते इथं वडीसारखं तुम्ही थापून घेऊ शकता किंवा अशा छोट्या छोट्या गोल आकारामध्ये टिक्कीसारखं थापून घेऊ शकता. एवढा गोळा घेतला आणि असं टिक्कीप्रमाणे गोल गोल आकारामध्ये मी थापून घेतलं आहे. भाजीमध्ये दिसायलाही छान वाटतं आणि खाणाऱ्यालाही खूप छान वाटतं. वेगळं काही असं असेल की मुलंही आवडीने खातात. आता मी याप्रमाणे करत आहे. जर तुम्हाला सगळं व्यवस्थित थापून पातळसर असं वडीप्रमाणे चौकन पीसही करून ह्यामध्ये घालू शकता तुम्ही, किंवा छोटे छोटे आपण सांडगे घालतो ना त्या पद्धतीनेही वाफवून घेऊ शकता करून. जसा आकार तुम्हाला आवडतो त्याप्रमाणे तुम्ही हे वाफवून घेऊ शकता. किंवा तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही वेगळं असं फ्राय करून घेऊ शकता किंवा वेगळ्या पद्धतीने असं वाफवून घेऊ शकता. नेहमी आपण आळूवडी, कोथिंबीर वडी वगैरे वाफवून घेतो त्या पद्धतीने, आणि नंतर त्याचे पीस करून तुम्ही ह्या भाजीमध्ये घालू शकता. जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. पण एक सोपी ट्रिक मी दाखवली आहे. खाली ग्रेव्ही शिजेपर्यंत वरती वड्याही वाफवून होतात छान अशा, आणि झटपट कमी तेलात हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी होते. जास्तीचा वेळ लागत नाही बघा. 1 मिनिटात वड्या छान वाफवल्या गेल्या आहेत मंद आचेवरच. सुरीच्या साहाय्याने तुम्ही बघू शकता किंवा हाताने असं टच करून बघायचा. हाताला अजिबात पीठ नाही लागलं, कोरडं वाटलं तर हे काढून घ्यायचं. पूर्णपणे बघा कोरड्या झालेल्या आहेत अशा पद्धतीने दिसतं. रंग बघा त्याचा किती मस्त खुलल्या आहेत, त्या फुलल्या आहेत, पूर्ण टवटवीत दिसत आहेत. रंग पण त्याचा बदलला आहे, एकदम डार्क झाला आहे. अशा वेळेतच समजून जायचं की वड्या आपल्या छान वाफवल्या आहेत. आता हे काढून घेणार. जोपर्यंत थंड होतं तोपर्यंत आपल्याला इथे ग्रेव्ही बघा छान तेल सुटली आहे, ती मस्त परतवून घ्यायचं. खाली तळ लागू शकतो, त्यामुळे परतवून सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि याच वेळेला आपल्याला इथे कसुरी मेथी घालून घ्यायची आहे. कसुरी मेथीनेही खूप छान फ्लेवर होतो, त्यामुळे कसुरी मेथी ही आवर्जून यामध्ये घाला. 1 चमचा होईल एवढी. तर जे मिश्रण आपण तयार केलं त्यातच थोडा अर्क लागला होता बेसनाचा, त्यातच पाणी घातलं. हे सगळं मिक्स करून घोळून घेतलं आणि यामध्ये टाकलेलं आहे. तरी देखील 1 वाटी होईल एवढं पाणी आहे ते. याची ग्रेव्ही तुम्हाला घट्ट पातळ कशी आवडते त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता, किंवा जरा सुद्धा पाणी न घालता आहे त्याच ग्रेव्हीमध्ये ह्या वड्या टाकून घट्टसर अशी भाजी करू शकता. 1 नंबर लागते चवीला. पण मला थोडी ग्रेव्ही हवी होती म्हणून मी पाणी घातलं. तोपर्यंत इथे वड्याही थंड झाल्या आहेत, त्या सहज निघतात. चमच्याच्या किंवा हाताच्या साहाय्याने अशा सहज काढू शकतो आपण. या तुम्ही अशाच खाऊ शकता दह्यासोबत, सॉससोबत, किंवा ह्या फ्राय करूनही मुलांना खायला देऊ शकता. 1 नंबर लागतं. कमी तेलात जरी फ्राय केलं ना, तीळ घालून छान अशा कुरकुरीत खुसखुशीत होतात. जर तुम्हाला अशी भाजी करायची नसेल, मुलांना असं काहीतरी खायला करून द्यायचं असेल, तर या ठिकाणी तुम्ही 1 चमचा रवा घालू शकता मिश्रणामध्ये बेसनाच्या, आणि 1 चिमूटभर सोडा घालायचा खायचा. तशा वड्या मस्त लागतात बरं. कळणार सुद्धा नाही मुलांना की हे बिटापासून आपण केलं आहे ते. किंवा ह्याचे थालीपीठ बनवून तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकता. फक्त मला एवढंच सांगायचं होतं की या बिटापासून तयार केलेल्या मिश्रणापासून आपण काहीही बनवू शकतो. रस्स्यामध्ये म्हणजे ह्या ग्रेव्हीमध्ये आपण सगळे हे तयार केलेले म्हणजेच वाफवलेल्या ज्या बिटाच्या वड्या आहेत ते या ग्रेव्हीमध्ये टाकलेल्या आहेत आणि 5 मिनिटं छान असं मंद आचेवर शिजवून घेतलेलं आहे. तर मंडळी, ह्या बिटापासून तयार केलेली ही भाजी 1 नंबर लागते बरं का. त्याच्यासमोर नॉनव्हेजही फेल जाईल एवढी छान लागते ही भाजी. नक्की एकदा करून पहा आवडल्यास. ज्वारीची, बाजरीची किंवा तांदळाची गरमागरम कडकडीत भाकरी त्यासोबत ही भाजी 1 नंबर कॉम्बिनेशन आहे. इंद्रायणी तुकड्याचा भात आणि ही भाजी आणि दही 1 नंबर लागते. एकदा नक्की करून पहा. गरमागरम चपात्या 2 खात असाल तर नक्की 4 खाल. रेसिपी कुठून पाहताय, कोणत्या शहरातून पाहताय ते नक्की सांगा. धन्यवाद.